तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज भरपूर आहे, पण तरीही तुम्हाला लो एनर्जी फील होत आहे का? तर यामागचं कारण जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. पण त्याआधी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला देखील लो एनर्जी फील होती आहे का? येथे सगळ्यात आधी समजून घ्या, आपण जेवतो, जेवल्यानंतर ग्लुकोज ब्लडमध्ये येतं. भरपूर सेल्सला ते ग्लुकोज एनर्जीसाठी वापरायचं असतं. आता इथे इन्सुलिनची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. इन्सुलिन हा सेल्सला, टिश्यूजला सिग्नल देतो की तुम्हाला ग्लुकोज घ्यायचा आहे. पण टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे कित्येक सेल्स आणि टिश्यूज जे आहेत ते या सिग्नलला रिस्पॉन्ड करत नाहीत किंवा प्रॉपरली रिस्पॉन्ड करत नाहीत. तर अशावेळी ते ग्लुकोज जे आहे ते रक्तामध्ये वाहत राहतं आणि सेल्सपर्यंत प्रॉपरली पोहोचत नाही किंवा त्यांना एनर्जीच्या रूपामध्ये वापरता येत नाही. म्हणून डायबिटीजमध्ये फक्त माझी शुगर किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपलं शरीर ग्लुकोजला कसा रिस्पॉन्स देतो आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स किती आहे, ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे का, या सर्व गोष्टी एकत्रितपणे पाहाव्या लागतात. आणि म्हणूनच कित्येक पेशंट्समध्ये शुगर जास्त असून देखील शरीराला लो एनर्जी किंवा विकनेस असं फील व्हायला लागतं. आणि तुम्हाला डायबिटीज असून थकवा जाणवतो का किंवा वेट लॉस होते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला जाणून घ्यायचं आहे. काळजी घ्या, निरोगी राहा. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.